चला मॅचला आपण सुरुवात करूयात इथे मात्र सेमीफायनल आपण सध्या तर इथून मात्र पाहताय या स्पर्धेतील मॅचला होतीये सुरुवात गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाजाला सज्ज केल्यानंतर पहिल्याच बॉलवर वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल आमच्या व्हीव्हीआयपी डाईसला सलामी देणारा फटका चौकार 4 धावा यत्नेश आणले गेले षटक क्रमांक पहिला हाताळण्याकरिता आणि पहिल्याच बॉलवर अटॅक आपण इथून मात्र पाहिलाय सन्नीच्या बॅटमधून हा चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जात असताना आपण पाहत आहे गोलंदाज जोई षटकातील पुढचा बॉल यावेळेस पहा थोडस बाजूला सरसावलं गेलं पण चेंडूला मात्र धाडलं गेलं बाउंड्रीच्या पलीकडे बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये सलग ते 2 चेंडू आणि 2 चौकार पहिल्याच बॉल पासून अटॅक करायला इथे मात्र सुरुवात केली गेली अटॅक 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 सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय सलगचे 2 चेंडू आणि 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण सध्या तरी पाहताय धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं 8 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय चांगली सुरुवात दमदार सुरुवात म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे आधीची मॅच जर का आपण बघितली ती सुद्धा एक पॉवरफुल होताना आपण पाहिल्या गोलंदाज सज्ज होईल षटकातील पुढचा बॉल यावेळी दिशा दर्शवली गेली एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल होईल आणि खरं तर विकेट हॅट्रिक असते पण आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर आता मात्र चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये सलगचे 3 चेंडू आणि 3 चौकार एक लाजवाब बॅटिंग लाजवाब स्ट्रोक सन्नीच्या बॅटमधून आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतात गोलंदाजी करत असतानाही सन्नीने एक चांगली गोलंदाजीचा अटॅक दर्शवला होता आता मात्र फलंदाजीच्या भूमिकेमध्ये आणि फलंदाजी सुद्धा इथून मात्र स्ट्रॉंगली होत असताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहत आहे धावसंख्या 12 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहत आहे विश्वा केणे सर व्हॉइस ऑफ कोंडेरी या नावाने ज्यांना आणि या गावचे लाडके भाचे आहेत त्यामुळं यांच्यावर कंस मामाप्रमाणे नाही तर अंबीर मामाप्रमाणे प्रेम केलं जातं आणि विश्वा केणे सर आपली रजा घेत आहेत थँक्यू सो मच आपण आलात या स्पर्धेची आपल्या सुमधुर आवाजाने शोभा वाढवलीत आता मात्र सिंगल एक कन्वर्ट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते सिंगल धावफलक 13 या अंकावर धावफलक सिंगल इथून मात्र मी इथे धावसंख्या 13 या अंकावर धावफलक गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी इथून मात्र सज्ज होईल पुढचा बॉल यावेळेस सुटवला गेला डावकरी आताच्या फलंदाजाकडून हा चेंडू चाललाय याने ही सुरुवात केली गेली आहे आपल्या वैयक्तिक खात्याची चौकार चेंडू बावड्याच्या पलीकडे निघून जातोय चौकार 4 चौकार आपण सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण पाहताय डावकुरी आताचा फलंदाज आहे आणि निसर्गाची देण म्हणून ज्या फलंदाजांकडे आपण सातत्याने बघत आलोय हे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात चौकार पाहायला मिळालाय एक वेगळा वलय या फलंदाजांकडे आपल्याला पाहायला मिळतो बॅट फिरवण्याचा पुढचा बॉल यावेळेस फुल टॉस आला होता चेंडू आणि यावेळेस त्या फुलटॉसचा फायदा इथून मात्र घेत असताना पाहायला मिळतोय चौकारानं चेंडू मावऱ्यांच्या पलीकडे अंतिम चेंडूवर पहिल्या षटकाच्या पाहायला मिळतोय चौकार षटक समाप्तीचा इशारा षटक संपलय क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 21 आपण पाहताय आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या 3 चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला मिळाले त्याच्यानंतर सिंगल आणि पुढील दोन्ही चेंडूवरही चौकार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालेत आज आपल्याला बालाजी स्पोर्ट्स संघ पाहायला मिळतो ज्यांनी 78 धावा सकाळच्या सत्रामध्ये बनवल्या गेल्या होत्या पण त्याच्यानंतर 45 धावसंख्येवर त्यांना थांबावं लागलं आणि तिथेही गोलंदाजी करत असताना एक चांगला विजय त्यांनी इथून मात्र प्रस्थापित केला गेला होता नाणेफेक विन झाली आणि नाणेफेक विन झाल्यानंतर प्रथमतः फलंदाजीचा निर्णय जो स्वीकारलाय तो सध्या तरी सार्थकी लावत असताना इथून मात्र आपल्याला आता मात्र बालाजी स्पोर्ट्स पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या निर्णयामध्ये किंवा गोलंदाजी
गोलंदाजी वाटेला आल्यानंतर कुठेतरी मात्र थोडस ओमसाई धाबा संघ गोलंदाजीमध्ये बॅकफुटला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. द्वितीय षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर राहुलला इथे मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज सय्यद सिंगल सध्या तरी इथून मात्र मिळताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्येला रोखण्यामध्ये सध्या तरी या चेंडूवर यश इथून मात्र प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतं. एक धाव मिळते. गोलंदाज सय्यद यावेळेस डेड बॉलचा इशारा पंचांनी सध्या तरी दर्शवलाय. चेंडूला थांबा दर्शवण्याचं काम यावेळेस गोलंदाज राहुल कडून होताना आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल खूप चेंडू हवेमध्ये. यावेळेस काय घडलं, जसा चेंडू बॅटच्या रडार मधून निघालाय तसा डायरेक्टली जाऊन पोहोचलाय. यावेळेस पाहायला मिळतोय बिग बिग यूज सिक्सर 6. षटकार आपण सध्या तरी पाहिलाय. धावफलक षटकाराच्या बढतीने 28 28 या अंकावर धावफलक. हॅलो, क्षमस्व आम्ही थोडस तुमच्यापासून दुरावतोय. लगातार दोन चेंडू आणि दोन षटकार मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपल्याला फलंदाज योगेशच्या मार्फत इथून मात्र पाहायला मिळतात. मी म्हणताना की एक वेगळा वलय या फलंदाजांकडे बॅट फिरवण्याचा आपल्याला पाहायला मिळतो आणि तो सध्या तरी प्रात्यक्षिक स्वरूपात मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. इथून मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा पाहायला मिळाला. फलंदाजांकडून त्यावर एक धाव पूर्ण केली गेली आहे. 9+1 जी सीमारेषा आखली गेली आहे त्या ओलांडण्याचं काम या चेंडूनी केलं गेलं आणि त्या अनुषंगानं पंचांनी इथून मात्र नो बॉलचा इशारा इथून मात्र दर्शवलाय. 9+1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना आपण पाहत आहे. 9+1 टोटल 2 धावा. धावफलक पुढे सरसावत असताना 36-36 या अंकावर फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ओहो हो, फ्री हिटचा चेंडू फ्री माइंड या चेंडूला उडवलं गेलंय, पाठवलं गेलंय कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला षटकार 6. लगातार आपण जर का बघितलं तर आधीच्या चेंडूवर 2 चेंडू 2 षटकार आले, पण त्याच्यानंतर नो बॉल पडल्यानंतर एक सिंगल अंकित केली गेली आणि सनी ऑन स्ट्राईक पाहायला मिळाला. सनीनंही फ्री हिटच्या चेंडूवर आता मात्र फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. धावसंख्या 42-42 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यद षटकातील पुढचा बॉल यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय अडवलं गेलंय स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये. या चेंडूवर का होईना पण गोलंदाजाचं कमबॅक सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. निर्धाव फेकी डॉट बॉल.
गोलंदाज सय्यद. पुढचाही बॉल यावेळेस विजिट दर्शवले गेले. क्षेत्र ज्या ठिकाणी खाली होतं तिथे मात्र चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रयास अनसक्सेसफुल ठरला. इथून मात्र क्षेत्ररक्षक चेंडू मावण्याच्या पलीकडे निघून जातोय. अंतिम चेंडूवर पाहायला मिळतोय तो मात्र चौकार. षटक संपलंय. क्रमांक 2चं 2 षटकांच्या समाप्ती धावा संख्या 46-46. आरबी एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर आणि या स्पर्धेकरिता ज्यांच्याकडून आपल्याला चेंडू पाहायला मिळाले ब्रँड क्वालिटीचे चेंडू आहेत. 77 डेज लगातो सिक्सर, लगातो सिक्स. आणि ज्यांनी आपल्या इथे स्पॉन्सर केलेत आदरणीय रमाकांतजी वाकडे समिती उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचं. वेलकम, सुस्वागतम. आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 48-48 क्षमस्व 46-46 या अंकावर धावफलक सध्या तरी जवळ पोचताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता पार्थला इथे मात्र आणले गेले. गोलंदाज सय्यद. पार्थला आणले गेले. बॅक साईडला निघून तर गेलाय चेंडू. बॅटला स्पर्श होऊन निघून जाणारा हा चेंडू सध्या तर इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळाली आहे. सिंगल धावसंख्या 47. गोलंदाज ट्रॅकवर पार्थ पुनश्च एकदा सज्ज होईल. पहा अजूनही सन्नी आणि योगेशचा विचार केला तर अजूनही मैदानाला चिटकून खेळ करत असताना पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल बॅटनं उडवला गेला. यावेळेस चेंडूला चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता पण चेंडू निघून जात असताना वन बाउन्स क्लिअर करून सीमा रेषा पार. चौकार 4. चौकार आपण कन्व्हर्ट होत असताना आपण पाहिलं. असं वाटलं की पहिल्या चेंडूवर पार्थनं थांबा दर्शवलाय पण त्याच्यानंतरही अटॅक अजूनही मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. गोलंदाज सय्यद. पुढचा बॉल हो सायलिश फटका. हा ही चेंडू उडवला गेलाय. पाठवला गेलाय चेंडूला कुठे तर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6 धावा. असं वाटतं बालाजी स्पोर्ट्सचे जे बॅटर आहेत ते फक्त षटकार आणि चौकाराची भाषा बोलतात. चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे. षटकार 6. धावसंख्या 57 या अंकावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय सन्नीचा विचार केला तर वैयक्तिक 34 धावांवर खेळ करताना 10 चेंडूंमध्ये 34 धावा बनवल्यात आणि 6 चेंडूंमध्ये 21 धावा योगेशने इथे मात्र बनवल्यात. पॉवरफुल स्ट्रोक सध्या तरी कन्वर्ट होत असताना आपण पाहताय धावफलक जाऊन पोहोचत असताना 57 या अंकावर धावफलक. गोलंदाज पुनश्च एकदा सज्ज होईल. पुढचा बॉल हवेमध्ये आहे. खूप वेळ हा चेंडू काय घडतं. हा ही चेंडू क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक म्हणूनच पाहावं लागेल. चेंडू बाउंड्री अशा पलीकडे निघून चाललाय. हा ही बॅक टू बॅक 2 सिक्सर. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 63 आणि यावेळेस काय घडलंय तर याही वेळेला चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 69 या अंकावर धावफलक. चेंडू संपुष्टात येतात 5. अंतिम 1 चेंडूचा खेळ.
सलगचे 3 चेंडू आणि 3 षटकार मैदानाच्या आतमध्ये. षटकार हॅट्रिक कंप्लीट होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या अंतिम एक चेंडूचा खेळ या तिसऱ्या षटकातील अजूनही बाकी राहत असताना, शेष राहत असताना आपण पाहताय. गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल, हाही चेंडू चाललाय का? हो हो, तिथे मात्र क्षेत्ररक्षण आय थिंक होत असताना पाहायला मिळालं. आणि अंतिम चेंडूवर मात्र क्षेत्ररक्षण थोडंसं चांगलं होत असताना आपण पाहिलं. किती धावा मिळायला गेल्या या चेंडूवर, तर या चेंडूवर फक्त आणि फक्त एकच धाव मिळाली. षटक संपला. क्रमांक 3 षटकांच्या समाप्तीचा धावा संख्या 17-70. धावा संख्या 17-70. आणि वैयक्तिक 47 धावा संख्येवर सनी खेळत असताना यावेळेस पाहायला मिळतोय सनीच्या बॅट मधून चौकार आणि अर्धशतकाची खेळी. सनी एकदा बॅट उंच करा स्वतःसाठी, एकदा बॅट उंच करा आपल्या आई वडिलांसाठी, आणि एकदा बॅट उंच करायची आहे हाताच्या बोटाला धरून ज्यांनी टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये आणलं ना त्यांच्यासाठी आणि स्वतःच्या टीमसाठी. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. एक दुवादार खेळी, 14 चेंडू आणि वैयक्तिक 51 धावा संख्येची खेळी साकारली आहे. मात्र सनीनं लाजवाब स्ट्रोक. प्रेक्षक राजाचं कसं असतं, लग्नात गेल्यानंतर नवरा कशा दिसतो आणि नवरी कशी दिसते याला महत्व नाहीये, जेवण चांगलं झालंय ना याला महत्व असतं. त्याच पद्धतीने क्रिकेट बघायला जेव्हा प्रेक्षक राजा येतो, सामना कोणी जिंकू दे आम्हाला षटकार चौकार बघायला मिळाले पाहिजेत, आणि ते मात्र सन्नीने इथून मात्र दर्शवलेत. वन्स अगेन ह्या वेळेस चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वन्स अगेन प्रेक्षक राजाला खुश करणारा फटका, षटकार साधावा. धावा संख्या 80 या अंकावर धावफलक. 15 चेंडू आणि 57 धावा संख्येवर खेळ करत असताना गोलंदाज तयार. पुढचाही बॉल. आता आमचे शब्द कमी पडले, इतके षटकार चौकार यायला सुरुवात झाली आहे. काही नाही, आता मात्र चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार 6, आणि पंचांचे कवायत सध्या तरी आता मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. सलगचे 2 चेंडू आणि 2 षटकार इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक 63 धावा संख्येवर आता मात्र जाऊन पोहोचलाय सन्नी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शेष आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज. ओ हो, यावेळेस आपण पाहताय निर्धाव फेकी. गोलंदाजी करत असतानाही सनी बद्दल आम्ही म्हटलं होतं की आज दिल है सनी सनी नाही, तो आज बॅटर और बॉलर आहे सनी, मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण पाहताय. गोलंदाज तयार. खूप वेळानंतर मैदानाच्या आतमध्ये सिंगल कंप्लीट होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. सिंगल न धावफलक पुढे जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 87 या अंकावर धावफलक. पुढचा बॉल अंतिम चेंडूवर प्रहार होतोय. आता मात्र योगेश्वरच्या बॅट मधून चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे.
यस, पत्रा बजाव नाही, पत्रा फोड शॉट. चेंडू बाउंड्राईच्या पलीकडे, षटकार 6. क्या बात आहे. मी बालाजी स्पोर्टला एकच विनंती करीन की जेव्हा मैदानाच्या आतमध्ये सनी येईल ना तेव्हा जोरदार टाळ्या जरूर वाजा, कारण 18 चेंडू आणि 64 धावसंख्येची खेळी साकारली या खेळाडूंना. लाजवाब पारी, लाजवाब इनिंग इथून मात्र साकारत असताना आपण पाहत आहे. षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे अर्थातच 93 विजयाकरिता 94 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. नक्कीच प्रेक्षक राजा, तुमच्यापर्यंत इतके चेंडू येत होते, तुम्हाला झेल घेणं गरजेचं होतं, कारण आयवा झेलकरिता इथून मात्र 100 रुपयाचं रोख पारितोषिक या स्पर्धेचे मुख्य आयोजक मनोजदादा भोईर यांनी इथून मात्र ठेवलेलं आहे. आणि बघूयात ते कोण आता मात्र प्रेक्षक इथून मात्र कमवतील. आता मात्र विजयाकरिता 24 चेंडू आणि 94 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. नक्कीच सन्माननीय वेताळजी पाटील साहेबांच्या वतीनं वंडर बॉय सनी सरस पाटील सारंगाव यांच्याकडून याला नक्कीच 2000 रुपयाचं रोख पारितोषिक सन्माननीय वेताळजी पाटील साहेबांकडून इथून मात्र आले. आणि आम्ही विनंती करतोय सनी, मॅच संपल्यानंतर आपण हे पारितोषिक घेण्याकरिता यायचं आहे. वेताळ पाटील यांच्याकडून वंडर बॉय सनी सरस पाटील सारंगाव याच्याकरिता हे पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. दिशान आणि ओम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय आणि दिगंबरला आणले गेले. विकेटचं बदन, फलंदाज बाद.
चला मॅचला करूयात सुरुवात. पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटरनं आल्या आल्या केली गेली होती सुरुवात, तीही इथून मात्र अनसक्सेसफुल ठरली. क्षेत्ररक्षक तैनात, विकेटचं पतन, फलंदाज बाद. जे दोन चेंडू आणि दोन विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. बॉलर हॅट्रिक, दिगंबर हॅट्रिक असं इथून मात्र म्हणायला हरकत नाहीये. सलगचे दोन चेंडू आणि दोन विकेटचं पतन झालंय. दिशान बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला. दिशान बाद होताना आपल्याला पाहायला मिळालं. रोहन सुद्धा बाद होताना पाहायला मिळालं. न्यू बॅटर सुजल. पुढचा बॉल हलक्या हातानं इथून मात्र दिशा दर्शवली गेली आणि क्षेत्ररक्षण दिले होत असताना खूप वेळानंतर सिंगल अंकित होत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाली खूप वेळानंतर. दोन गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 1 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल ब्लॉकहोलचा हा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू. इथे मात्र काय घडतं, चेंडू निघून जाईल बाउंड्रीच्या पलीकडे वेगानं सीमारेषा बाहेर चौकार. जर तुम्हाला हे अति भल्ल मोठं आव्हान पार करायचंय तर तुम्हाला याच पद्धतीने अटॅकिंग फलंदाजी करणं हाच एक ऑप्शन तुमच्या समोर इथून मात्र उरतोय. चौकारानं धावफलक 5 या अंकावर जाऊन पोहोचत असताना सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. चेंडू संपतायत 4, धावसंख्या 5. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. उडवला गेलाय चेंडूला. सीमारेषेची सफर करण्याकरिता निघालेला चेंडू तिथे मात्र अडथळा ठरलाय. क्षेत्ररक्षक तैनात होत असताना झेलबादच्या स्वरूपात तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर पार्थ दाखल होत असताना आपण पाहताय. गोलंदाज यार चला षटक इथे मध्ये संपताना आपण पाहिलं. क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3-5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. नवीन गोलंदाज आलाय. नवीन नावच त्याचं नवीन आहे आणि गोलंदाजी करण्याकरिता सुद्धा नवीन आहे. नवीन गोलंदाज नवीन. चला नवीन आपण त्वरित थोडस घाई करा. जानकी इंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय सन्माननीय हर्षजी भोईर साहेब इथे उपस्थित होते. हर्षजी पाटील साहेब इथे उपस्थित होतात. मी हर्षजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण
सन्मानानं मानानं जानकी एंटरप्राइजेसचे ओनर आणि समी स्पोर्ट संघाचे अष्टपैल खेळाडू ग्रामीण संघाचे मी आपणास विनंती करतोय हर्षदजी पाटील साहेब आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानानं नक्कीच 2014 ते 16चा विचार केला तर समी स्पोर्ट्स या संघाचा एक बोलबाला आपल्याला या भिवंडी आणि संपूर्ण क्रिकेट विश्वजगतामध्ये पाहायला मिळाले आणि त्यामध्ये महत्वाची भूमिका हर्षल पाटील यांची राहिली आहे. उत्कृष्ट असे गोलंदाज आणि सलामीवीचे फलंदाज आपल्याला पाहायला मिळायचे. हर्षदजी पाटील या आपण मुख्य व्यासपीठावर येऊन सन्मानाने स्थानापन्न व्हायचं. यावेळेस सिंगल अंकित होताना आपल्याला पाहायला मिळते. आधीच्या चेंडूवर एक षटकार. पुढचा बॉल आहे हाही खूप आहे चेंडू हवेमध्ये. स्ट्रोक तर खूप सारा चांगला होता. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला होता. विकेटचं पतन फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 4 तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाला. आता मात्र विजयाकरिता 15 चेंडू आणि 82 धावसंख्येची 82 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दर्पण कोळी दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. चला गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. हो यावेळेस थोडासा दुखापतग्रस्त आहे या खेळाडू आणि तरीही खेळण्याकरिता इथे मात्र तो पोहोचलाय. क्रिकेटवरचं प्रेम किंवा संघामध्ये आपल्याला जर का जागा मिळाली आहे तर त्या संघाचं नेतृत्व आपण केलं पाहिजे जर आपल्याला शक्य असेल तर. आणि ते सध्या तरी इथून मात्र करण्याकरिता हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. दर्शन गोलंदाज तयार षटकात येईल. पुढचा बॉल आपण इथून मात्र पाहताय अगदी अलगद झेल देऊन परतलाय तंबूच्या आश्रयाला. विकेटचं पतन फलंदाज बाद. गोलंदाज सज्ज होतोय. हो हो यावेळेस फसवलं गेलं आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर गोलंदाजांनी गंडवलं गेलं यावेळेस या चेंडूवर. नक्कीच आज आपल्याला सोमेश शेठ आणि सुरत टेक्सटाईलचे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ज्यांच्याकडून आपल्याला प्लेअर ऑफ द डे करिता पैठणी इथून मात्र मिळाली आहे. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार जाताना पाहायला मिळतोय आणि मी हर्षल पाटील यांना विनंती करीन की आपण कुठेही जाऊ नका. ज्या पद्धतीने 2014 ते 16च्या दरम्यामध्ये आपण समी स्पोर्ट्सचं नाव या क्रिकेट विश्व जगतामध्ये उच्च स्थानी नेऊन ठेवलं त्याच पद्धतीने आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूने आपल्या संघाकरिता गोलंदाजी आणि फलंदाजी करत असताना आपल्या संघाचं नाव एक वेगळ्या स्थानावर आजच्या दिवसामध्ये नेऊन ठेवलं ते पारितोषिक आपल्या शुभ हस्ते इथून मात्र सुपूर्द केले जाईल. त्यामुळे आपण अष्टपैलू खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळतात हर्षल पाटील यांच्या हस्ते सुपूर्द केलं जाईल. निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहतायत. 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 18. गोलंदाज सज्ज होईल. षटकातील पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली आहे. कुठे चाललाय चेंडू तर बाउंड्रीच्या पलीकडे वन बाउन्स क्लिअर करून चेंडू चाललाय सीमा रेषा पार. चौकार 4.
चांगला स्ट्रोक, फक्त सिंगल करिता कन्वर्ट केले गेलेला स्ट्रोक आपल्याला इथं मात्र पाहायला मिळाला. पियुष गोलंदाजी ट्रॅकवर आहे. आतापर्यंत आपल्या बात्यातील 4 चेंडू फेकलेत आणि धावसंख्या अजूनही 23 या अंकावर स्थिरावत असताना आपण पाहत आहे. खूप सारे धावसंख्येची आवश्यकता भासते आहे यावेळेस. असं वाटतं की पुढचा दरवाजा जरी बंद केला तरी मागचा दरवाजा बंद करायला विसरले. मागच्या दरवाजानं चोर आला, चोरी करून निघून गेला आणि कळालाच नाही. त्याच पद्धतीचं चित्र. विकेट सोबत फलंदाज बाद तंबूच्या आश्रयाला. 7 चेंडू विजयाकरिता 71 धावसंख्येची आवश्यकता. 7 चेंडू 71 धावसंख्येची आवश्यकता. चला आपण घाई करूयात थोडीशी. न्यू बॅटर मानस मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. विकेट क्रमांक 6 तंबूच्या आशयाला. 6 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 23. स्ट्रोक चांगला आहे. ऑन साईडला भिरकावून दिले गेले या चेंडूला. चेंडू चौकार जाताना पाहायला मिळतो. षटक समाप्तीचा इशारा. षटक संपलंय. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर चौकाराच्या वरतीने धावसंख्या 27. 6 गड्यांच्या मोबदल्यात विजयाकरिता 6 चेंडू आणि 67 धावसंख्येची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर अटॅक मैदानाच्या आतमध्ये केलाय. मित्रांनो, आता या पद्धतीची स्ट्रोकची काही आवश्यकता राहिली असं वाटत नाहीये. पहिल्या बॉल पासून जर का आपण इथून मात्र सुरुवात जर का केली असती तर कदाचित आव्हान थोडंसं जवळ वाटू लागलं असतं. षटकारानं धावसंख्या 33. 5 चेंडू 61 धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासते. नक्कीच आपण पाहू शकता इथे मात्र मित्रांनो खेळ आहे. हारजीत होत असते. कोणीतरी हारत असतो तेव्हा कोणीतरी जिंकत असतो. पण मी ओमसाई दाबा अंजूर संघाचंही स्पेशली एका गोष्टीकरिता कौतुक करीन की या इमर्जिन फॉर्मॅटमध्ये सगळेच्या सगळे जे खेळाडू आहेत ते एका गावचे आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. आत्ताच जर एका गावाची शक्ती जर ते इथून मात्र दर्शवतात तर येणाऱ्या काही काळांमध्ये मनोज दादांनी सुद्धा हे भाकीत केलंय की या संघाचा हात पकडणं थोडंसं मुश्किल होऊन जाईल. या टीमचं जे नाव आहे ते येणाऱ्या काही काळामध्ये ग्रामीण शक्तीमध्ये अग्रस्थानी इथून मात्र घेतलं जाईल. यात कुठल्याही प्रकारची शंका नाही आहे. त्याबद्दल ओमसाई दाबा अंजूर संघाचंही आम्ही स्पेशली कौतुक करू. भले आपण आलात मित्रांनो, खेळामध्ये हार जीत होत असते, काहीही घडू शकतं या क्रिकेटमध्ये. आपण चांगला खेळ इथे मात्र दर्शवलाय आणि चांगला खेळ आत्तापर्यंत आपण दर्शवत आलात. एवढं कठीण नसतं की एका गावातल्या सगळ्या खेळाडूंना खेळून इथपर्यंत पोहोचणं. आजच्या दिवसातील शेवटची स्पर्धा खेळणं, त्याच्या आधी आपण किती संघाला पराभूत करून इथपर्यंत आलात तेही आपण एकदा पहा. अतिशय चांगला खेळ त्यांचा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. लगातार 2 चेंडू 2 चौकार. धावसंख्या 42. विजयाकरिता 2 चेंडू आणि 52 धावसंख्येची आवश्यकता, जे की थोडंसं अशक्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल. यावेळेस साधा मात्र मनसोक्त फलंदाजी करताना दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. चला औपचारिकताचा हा जो एक चेंडू आहे तो आपण लवकरात लवकर करूया डिलिव्हरी. येस, इथून मात्र स्ट्रोक पॉवरफुल आणि उद्यासाठी फायनल खेळण्याकरिता पहिला संघ आपल्याला इथून मात्र मिळाला आहे तो म्हणजे त्या टीमचं नाव आहे बालाजी स्पोर्ट. हा संघ जिंकलेल्या संघाचं अभिनंदन, हारलेल्या संघाचं कौतुक आणि ओमसाई दाब्याचं स्पेशली पुनश्च एकदा आम्ही कौतुक करू. चला या सामन्याचं मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं नो डाऊट
नो डाऊट सनी सरस पाटील. सनी सरस पाटील वंडर बॉय मॅन ऑफ द मॅच पारितोषिक इथून मात्र त्याला वितरित केलं जाईल आणि प्लेअर ऑफ द डे म्हणून